एका रात्री त्याला तिच्याकडे आलेलं पाहून तिला वाईट वाटलं. तिच्या मनात विचार आला, एका स्त्रीच्या शरीरासाठी हे पुरुष इतक्या नीच स्तराला जातात. पुरुषांच्या विचित्र स्वभावाची कल्पना तिला येत होती. एखादी स्त्री प्राप्त करून घेण्यासाठी ते पुरुष अगदी वेडे होतात. स्त्रीसाठी हे पुरुष काहीही करायला तयार होतात. ते आपलं भान मान विसरतात. समाजातील आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. आपलं अस्तित्वही विसरून जातात. त्यानंतर मात्र तिची रात्र अनेक लंपट पुरुषांबरोबर जात होती. तिला पैसे मिळत होते. तिच्या मनातील पुरुषांबद्दलचा सूड अनायासे घेतला जात होता. त्यामुळे तिचा राग आता कमी झाला होता. आता त्याला समोर पाहून तिला वाईट वाटलं आणि अतीव दुःख झालं. इतर कोणी येऊन गेलं तेव्हा एवढं वाईट वाटलं नाही, पण त्याची प्रतिमा तिच्या मनात आदराची व श्रद्धेची होती. पण तोही माझ्या दारावर आला. माणसाने कुठून किती खालच्या स्तराला जावं, तेही फक्त एका स्त्रीच्या लालसेपायी. इतर वेळी गुरमीत असलेला तो तिच्यापुढे लीन होऊन उभा होता. तो कधीही इतका नम्र आणि केविलवाणा तिला वाटला नव्हता. त्याच्यापुढे सर्व गाव झुकत होतं. त्याच्या पायावर श्रद्धेने डोकं ठेवत होते. तोच माझ्यासाठी माझ्या शरीरापुढे झुकला होता. ती बाहेर गेली. बाहेर अंधार पडलेला होता. त्या अंधारात कोणी कोणाला दिसत नव्हतं. समोरील मंदिरात एक दिवा तेवत होता. त्याचाच फक्त मंद प्रकाश पडलेला दिसत होता. पण त्या प्रकाशात कोणी दिसत नव्हतं. दिसणार तरी कसं? त्या मंदिरातील पुजारी माझ्यासाठी मंदिर सोडून माझ्या समोर काकुळतीला येऊन उभा होता. मी त्याला विचारलं, काय काम आहे पंडितजी? तसा तो लाळगाळत म्हणाला, काय सांगू, कधी तुला भेटतो असं झालं होतं. पण काय विशेष? तुम्ही असं आज अंधारात का भेटायला आलात? काय करू, मी पुजारी असलो तरी माणूस आहे. माझ्याही मनात काही इच्छा आहेत. माझ्या शरीराच्याही काही गरजा आहेत. बस त्या गरजा भागवायला तुझ्याकडे आले आहे असं समज. अनेक जणांना तुझ्याकडे आलेलं बघत होतो आणि म्हणून माझ्याही मनाची इच्छा जागृत झाली. त्याचं बोलणं ऐकून तिला धक्काच बसला. तिला त्याचा तिरस्कार वाटला. हा परमेश्वराचा सेवक असूनही स्त्रीच्या शरीराचा भुकेला आहे. त्याची वासना अद्यापही तशीच अतृप्त राहिलेली आहे. ठीक आहे, या मग आत, असं म्हणून तिने त्याला आत येण्यासाठी सांगितलं. तसा तो म्हणाला, श्यामा, एक गोष्ट लक्षात ठेव, गावातील लोकांची माझ्यावर खूप श्रद्धा आहे. मी तुझ्याकडे येऊन गेलो हे ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. त्याचं बोलणं ऐकून तिला त्याची घृणा वाटली, पण त्याच्यासोबत जायला तिची काही हरकत नव्हती. तो शरीराने शांत होऊन तिच्या घराबाहेर पडला. असेच काही दिवस गेले. तिच्याकडे पुरुष येत जात होते. तिला पैसे देऊन तिच्यासोबत रात्र घालवत होते आणि दिवसा प्रतिष्ठित म्हणून गावात फिरत होते. असं दुटप्पी वागणं होतं पुरुषांचं. ते तिच्याकडून शारीरिक सुख घेत असत. ती मात्र तिचा सूड घेत होती. त्या दिवशीही तिने तिच्या नवऱ्याच्या फोटोला हार घातला आणि त्याच्यापुढे बसून त्याच्याशी बोलत होती. तुम्ही तुमच्या कर्माने गेलात आणि मला इथे असं सोडलं. तुमच्यामुळे माझ्या आयुष्याची अशी फरफड झाली. त्या 4 महिन्यात तुम्ही संयम ठेवून मला खरं काय ते सांगितलं असतं तर ही पाळी माझ्यावर आली नसती. पण पुन्हा असं वाटतं की मी एकटी राहिली असती तर या पुरुष नावाच्या गिधाडांनी मला सोडलं नसतं. ते माझ्यावर टपूनच बसले होते. त्यांना वाटत आहे की ते मला छळून आनंद घेत आहेत, पण त्यांचं मरण जवळ येत आहे याची त्यांना अद्याप कल्पनाही नाही. मी ते गुपित तसंच दडून ठेवलं आहे. पण मी हे पाप करत नाहीये. मी या पाप्यांचा नाश करण्यासाठी करत आहे. ही समाजाची कीड आहे. त्यांनी मला असहाय्य बघून नासवलं आहे. अशा किती स्त्रियांना नासवलं असेल काय माहिती. अशा पापी लोकांना मी धडा शिकवत आहे. मला माफ करा. ती बाहेर आली तशी संध्याकाळ होत आली होती. तिच्यासाठी आलेले पुरुष तिला दिसले. तिने त्यांना घरात घेतलं आणि गूढ हसली. तिच्या सुंदर पिंजऱ्यात एक एक जण येऊन अडकत होते. तोच पिंजरा तसा सुंदरच होता. पिंजऱ्यात अडकण्यासाठी एखाद्या उंदराला तेलकट किंवा तुपकट पदार्थ तशी ती त्यांच्यासाठी आपल्या सुंदर शरीराची भेट देत होती. त्या उंदराला माहीत नसायचं की या पिंजऱ्यातून आपली सुटका होणार नाही, त्यातच अडकून पडू. म्हणून ते मोहाने पदार्थ खायला त्या पिंजऱ्यात जाऊन अडकत होते. तसेच हे पुरुष तिच्या पिंजऱ्यात सवय होऊन जात होते. पण त्यांना माहीत नव्हतं की आपण त्या पिंजऱ्यात फसत आहोत. तिच्याकडे आलेला पुरुष बाहेर जाताना ती त्याला शाप देत असे. तो शाप कधी भोवणार हे निश्चित नव्हतं, पण ते निश्चित भोवणार. तो क्षण आता फार दूर नव्हता. त्या शापाचा पहिला बळी होता तो सरपंच, ज्याने सर्वात आधी तिला छळलं होतं. काही दिवसानंतर तिच्या शापाचा परिणाम सरपंचाला जाणवू लागला होता. तो कासावीस होत होता. त्याचं शरीर पोखरत होतं. त्याची चिडचिड होत होती. एका दिवशी ती उशिराच उठली. तिला बाहेर कसला तरी आवाज येत होता. कोणीतरी मोठमोठ्याने ओरडत होतं. ती बाहेर आली असं तिला धक्काच बसला.
समोर खूप गर्दी जमली होती. त्यात सरपंच सर्वात पुढे होता. तो म्हणाला, सर्वांनी ऐका रे, ही चारित्र्यहीन स्त्री आहे. हिला गावात राहायचा काही हक्क नाही. ते ऐकून तिचे हातपाय गार पडले. ज्याने आधी माझी आबरू लुटली तोच मला गावातून बाहेर काढत आहे. त्यासाठी त्याने पूर्ण गाव जमा केलं होतं. तिला शांत उभी पाहून त्याला द्वेष आला आणि म्हणाला, ही बाई गावातील सर्व तरुणांना खाऊन टाकेल. जर आपल्या मुलांची सलामती हवी असेल तर हिला मारून मारून गावाबाहेर हकलून द्या. तसा गावातील लोकांना चेव चढला. ते आता तिला दगड मारू लागले. त्यातील एक दगड तिच्या डोक्यावर बसला. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. ती चिडली. घरात जाऊन कोयता घेऊन आली. खबरदार, कोणी मला दगड मारला तर एकेकाची मुंडी कापून हातात देईन. तिचा असा आविर्भाव स्वभाव पाहून सर्वजण घाबरले. त्यांच्या हातातून दगड खाली पडले. त्यांना असं शांत झालेलं पाहून ती ओरडली, होय, मी चारित्र्यहीन स्त्री आहे. पण मला चारित्र्यहीन कोणी केलं? मी काही एकटी चारित्र्यहीन होऊ शकणार नाही. एका स्त्रीला चारित्र्यहीन होण्यासाठी तिच्या मागे कोणीतरी पुरुषच असतो. स्त्रीला काही हौस नसते असं चारित्र्यहीन व्हायची. मी चारित्र्यहीन आहे तर तुम्ही सर्व पुरुष देखील चारित्र्यहीन आहात. जर मला गावात राहायचा अधिकार नसेल तर तुम्हा पुरुषांनाही तो अधिकार नाही. मला कोणी चारित्र्यहीन केलं? पहिल्यांदा कोणी जबरदस्तीने माझी आबरू लुटली याचा विचार करा. एका पुरुषानेच ना. तिचं बोलणं ऐकून सरपंच हादरला. त्याच्याकडे पाहून श्यामा म्हणाली, मी आधी पतिव्रता होते. माझा नवरा गेल्यावर मी कधी परपुरुषाच्या नादी लागले नाही. स्वतःची आबरू आणि शील सांभाळून राहत होते. माझा नवरा गेला आणि तुमचा हा पुढारी, तुमचा सरपंच या नराधमाने माझ्यावर हात टाकला. माझी आबरू लुटली. मी नको नको म्हणून विनवण्या करत होते, पण याने माझं काहीच न ऐकता माझ्यावर अत्याचार केला. याची हवस पूर्ण झाली तेव्हा मला सोडलं. माझ्याकडे जे पुरुष येऊन गेले त्या सर्वांनी मी एक शाप दिला. आता पहिला बळी हा सरपंच आहे. सर्वजण हक्काबक्का झाले. तिरप्या नजरेने एकमेकांचे उतरलेले चेहरे पाहत होते. एक रहस्य, एक गुपित मी माझ्या मनात ठेवलं होतं. ते हे की मला एड्स आहे आणि त्याचा त्रास आता सरपंचाला होत आहे. म्हणून तो तुम्हाला माझ्या विरोधात भडकवत आहे. जे जे पुरुष माझ्याकडे येऊन गेले त्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये जा. एड्स होण्याआधी त्यावर उपचार सुरू करा. आता पुजारी चरकला. गावातल्या लोकांना म्हणाला, ही बाई चारित्र्यहीन आहे. हिला गावाबाहेर हकललंच पाहिजे. श्यामा रागाने लाल झाली आणि म्हणाली, अरे पंडित, काहीतरी शरम कर. तू तर त्या देवाचा चेला आहेस, पण तुलाही माझ्यात माणूस दिसला नाही. माझ्या कपड्यांमध्ये असलेले मांसाचे गोळे दिसले आणि तू कितीदा रात्रीच्या अंधारात माझ्याकडे आला होतास. माझ्यासोबत तोंड काळे केले होतेस. ते जरा आठव आणि मग मला म्हण. तिने त्याचा पूर्ण गावातील लोकांसमोर पान उतारा केला होता. पुजारी शर्मिंद झाला आणि गप्पच बसला. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. ती पूर्ण रक्ताने माखली होती, तरी ती हिमतीने सर्वांना तोंड देत होती. कोणीही या जगात स्त्रीच्या अंगावर कपडे घालत नाही. त्यांना तिचं शरीरच दिसतं. पण ह्यापुढे लक्षात ठेवा, कोणत्याही स्त्रीची आबरू लुटताना विचार करा. तिला चारित्र्यहीन करू नका. जर पुरुषांनी आपल्या वासनेवर काबू ठेवला तर कोणतीही स्त्री चारित्र्यहीन होणार नाही. ती एवढं बोलली. तोच एक मोठा दगड तिच्याकडे आला आणि त्या दगडाचा घाव तिच्या वरती बसला. ती तिथेच कोसळली. एका पतिव्रता स्त्रीला चारित्र्यहीन करून आणि ठरवून तिचा बळी घेतला. आणि तोही चारित्र्यहीन पुरुषानेच. दोघेही चारित्र्यहीन होते, पण ती एक स्त्री होती म्हणून तिला मरणाची शिक्षा मिळाली आणि ते पुरुष होते म्हणून त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार होता.